नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आता अगदी थोड्याच दिवसात गणपती उत्सव सुरू होईल. आपल्या लाडकांचा बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी येणार आहे ना. छान छान मस्तपैकी मोदक खायला मिळतील सगळ्यांना. मजा आहे बाबा सगळ्यांची. तर या बाप्पाचं आगमन जे आता होणार आहे आपल्याकडे भाद्रपद चतुर्थी, बरोबर, भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी या तिथीला होतं बाप्पाचं आगमन. तर या बाप्पाची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण तरी पुन्हा एकदा ऐका. एकदा पार्वती माता स्नानासाठी स्नानगृहात जायला निघाली. परंतु त्या दिवशी दारावर द्वारपाल म्हणजे सिक्युरिटी गार्ड आताच्या भाषेत कोणी उभं नव्हतं. तर पार्वतीने विचार केला की कोणी याला तरी उभं केलं पाहिजे ना. मी आंघोळीला जाते, दार बंद करू शकत नाही, कोणाला तरी उभं करू. मग काय बरं करायचं. तर तिने काय केलं, स्वतःच्या शरीरापासून दुसरा पुत्र उत्पन्न केला. आपल्याला माहिती आहे मातेच्या शरीरापासून आपण उत्पन्न होतो. तिने त्याच्या अंगावरील मळापासून एक पुत्र निर्माण केला, बरोबर आहे. आणि त्याला सांगितलं की दारावर उभा राहा, तर कोणीही आत आलं तरी त्याला पाठवू नकोस असं म्हणून ती गेली आंघोळ करायला. थोड्या वेळाने भगवान शिवशंकर आले. त्या पुत्राने, त्या छोट्या बाळाने त्यांना अडवलं दारातच आणि सांगितलं की आईची आज्ञा आहे, पार्वतीची, अपर्णा पण म्हणतात बरं का पार्वतीला. तिची आज्ञा आहे की जायचं नाही आतमध्ये. शिवशंकर म्हणतात, अरे तू कोण मला अडवणारा, असं म्हणून त्यांच्यात शाब्दिक चकमक होते. आणि मग रागाच्या भरात दोघंही एकमेकाला युद्ध सुरू होतं एकमेकांशी. आणि त्या युद्धात शंकर त्याचा शिरच्छेद करतात त्या बालकाचा. बालकाचं शिर उडून पडतं बाहेर, रक्तबंबाळ होतो बालक. तेवढ्यात पार्वती माता आंघोळी करून बाहेर येते आणि हा सगळा प्रकार पाहते आणि तिला अतिशय दुःख होतं. ती जोरजोरात रडायला लागते, आक्रोश करते आणि शंकरांना म्हणते, मी माझ्या मळापासून तयार केलेला आहे, तर तुम्ही याचा वध कसा केलात, आता पुन्हा याला जिवंत करून द्या. तेव्हा शंकर तिची समजूत घालतात आणि मग एका हत्तीचं शरीर त्या बालकाच्या शरीरावर बसवलं जातं. म्हणून त्याला म्हणतात गजानन. आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ही अतिशय थोडक्यात सांगितली आहे मी, खरी खूप मोठी गोष्ट आहे ही. तर गज म्हणजे हत्ती, इभ म्हणजे हत्ती, इभ वक्त्र म्हणजे काय, चेहरा, फेस, इभ वक्त्र असंही म्हणतात. गजानन हे सोपं आहे जास्ती. गजानन नाव तुम्ही ऐकलं असेल. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझं मोरया, बरोबर आहे. तर अशी गजाननाच्या निर्मितीची, त्यांच्या जयंतीची कथा आपण पाहिली. तर मुलांनो, आता लक्षात ठेवा, हा जो गणेशोत्सव सुरू होत आहे त्याच्यात तुम्हाला विशेष काय पाळायच्यात गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे की कुठल्याही प्रकारचे हिडीस प्रकार या उत्सवात करायचे नाहीत. गणपती घरी आणताना अगदी वाजत गाजत पण कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आणायचं. आजूबाजूला आजारी व्यक्ती असतात, लहान मुलं असतात, त्यांना ह्या आपल्या आवाजाचा खूप त्रास होतो. जोरजोरात डॉल्बी वाजवून कुठली तरी घाणेरडी हिंदी गाणी वाजवायची नाहीत. जर कोणी आसपास असं करत असेल तर त्यांना तुम्ही सांगा की असं करू नका, गणपतीचं पावित्र्य राखलं पाहिजे. सुंदर सुरेल गोड आवाजात भजन करत करत आपण गणपतीची मूर्ती घरी आणायची. आल्यानंतर गणपती तुमच्या घरी असेलच, तुम्ही छान त्याची पूजा कराल, नमस्कार कराल आणि जोरजोरात आरत्या म्हणायच्या नाहीत. आरती म्हणजे प्रेमाने गणपतीचं स्तुती असते, त्या देवतेची स्तुती असते. मुलांना, तुमच्यामध्ये तुम्हाला सर्वात कुठली आरती आवडते सांगू मी, येई ओ विठ्ठले. आणि त्याच्यामध्ये जोरात ओरडायचं असतं. गंमत म्हणून कधीतरी ठीक आहे तुम्ही ओरडलात तर, पण असं जोरजोरात ओरडून अशा लांब आरत्या अशा म्हणायच्या नसतं. आरती अतिशय गोड आवाजात, झांजा वाजवत आणि अतिशय सुरेल आवाजात म्हणायचे, हळूहळू म्हणायचे. वाघ पाठीमागले लागल्यासारखी भरभर आरती म्हणून एकदाचं उरकायचं नाही आहे. हळूहळू ओवाळणाऱ्याने सुद्धा हळूहळू ओवाळायचं, म्हणणाऱ्याने सुद्धा शांत सुंदर स्वरात ही गणपती ऐकतोय आणि त्याला आपली आरती ऐकून तो प्रसन्न झाला तरच आपल्याला रिटर्न गिफ्ट मिळेल ना त्याच्याकडनं, बरोबर की नाही. तर तो प्रसन्न होईल अशा पद्धतीने आपलं वागणं झालं पाहिजे. मुलांना, गणपती म्हणजे गेट टुगेदर नव्हे, तिथे येऊन काहीतरी धांगडधिंगा करायचा त्याच्यासमोर, असं नाही. त्याच्यासमोर तुम्ही प्रणम्य शीर्षा देवम म्हणा, कोणाला अथर्व शीर्ष येत असेल तर अथर्व शीर्ष म्हणाला, तेही नसेल येत तर ओं गंग गणपते नमः हा मंत्र म्हणा. असं 21 वेळा 108 वेळा असं तुम्ही करू शकता. मुलांना, तुमच्याकडनं गणरायाची जर सेवा झाली ना, तर गणराया ही बुद्धीचे देवता आहे. तो तुम्हाला भरपूर बुद्धी देईल, तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील आणि पुढील आयुष्यात तुम्ही खूप यशस्वी व्हाल.
खात्री आहे, मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही असं केलं ना मनापासून गणपतीची सेवा, तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं फळ गणपती बाप्पा देईल बरं का. आणि दुसरं असं की गणपती विसर्जनाच्या वेळीसुद्धा हे हिडीस चाळे बंद करायचे आहेत. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला, असं आपण म्हणतो. आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पाहिजेत की अरे गणराया, तू आमच्या घरी इतके दिवस पाहुणचार केलास आणि आता तू आम्हाला सोडून चाललास. म्हणून आपण म्हणतो ना पुढच्या वर्षी लवकर या. तर गणपती विसर्जनाचा आनंद कसा काय होतो गणपती विसर्जन करताना, हा मला पडलेला प्रश्न आहे. हा आनंदाची गोष्ट आहे काही, आपण एखाद्याला विसर्जन करतो हे नाही. तर डोळ्यात अश्रू उभे राहिले पाहिजेत, म्हणजे आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, तेवढे आपलं त्याच्याशी कनेक्ट आपण झालो पाहिजे. हे कनेक्ट, तुम्ही लहान मुलं आहात म्हणून तुम्ही पटकन व्हाल, आणि असं कनेक्ट व्हायची जेव्हा तुम्हाला सवय लागेल ना, तेव्हा तुमचं मन हे शांत होईल, तेव्हा तुमचं मन सुदृढ होईल. म्हणून मी तुम्हाला हे अगदी काकुळतीला येऊन सांगतोय की गणेश विसर्जन करताना असं बँडच्या तालावर नाचायचं नसतं. गणेश विसर्जन हा आनंदाचा सोहळा मुळीच नाही. गणपतीचं आगमन हा खरं आनंदाचा सोहळा आहे, कारण ते आपल्याकडे येत आहेत. आपण त्या गणरायाचं स्वागत करतो. स्वागत करताना सुंदर भजन म्हणा, झांजा वाजवत भजन म्हणा आणि त्याचं स्वागत करा. जाताना थोडं निरोप देताना आपल्याला कुठेतरी वाईट वाटलं पाहिजे ना, की आपल्या घरी असलेला हा पाहुणा गणपती बाप्पा आता चाललाय टूरवर, पुढच्या वर्षी लवकर येईलच तो. तर ह्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की गणपती उत्सवात मुलांनी कसं वागलं पाहिजे आणि मुलांची भावना कशी असली पाहिजे. तर सर्वांना गणेशोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा. छान पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. भरपूर मोदक खा, भरपूर पेढे खा, छान छान राहा. गणपतीचं नामस्मरण करा, गणपतीची पूजा करा, गणपतीची आराधना करा आणि आयुष्यात सुखी व्हा बरं का. तर आता मी इथे थांबतो बरं का. आता सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.